जय भीम. मी डॉक्टर मोरेश्वर रामजी नगराळे, महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील असलेल्या समुद्रपूर तालुक्यातील बोळखा या गावचा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या वर्धा जिल्ह्याच्या निकालानंतर 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बाबासाहेबांच्या RPIची आणि इंडिया गठबंधनची निवडणूक रणनीती कशी असावी याविषयी आपणास माहिती देत आहे. मी देत असलेल्या माहितीचं शीर्षक आहे, तर वर्धा जिल्ह्यात RPIचे 2 व इंडिया गठबंधनचे 2 आमदार निवडून येतील. वर्धा लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभेच्या 6 मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघ अमरावती जिल्ह्यातील तर 4 मतदारसंघ वर्धा जिल्ह्यातील आहेत. वर्धा जिल्ह्याचे 4 विधानसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्याचे 4 विधानसभा मतदारसंघ वर्धा, हिंगणघाट, देवळी व आर्वी हे आहेत. या 4 विधानसभा मतदारसंघांपैकी देवळी हा एकच विधानसभा मतदारसंघ इंडिया गठबंधनचा घटक असलेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसकडे असून वर्धा, हिंगणघाट व आर्वी हे 3 मतदारसंघ BJPकडे आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा गड होता, परंतु सध्या या मतदारसंघात काँग्रेसमध्ये आणि RPIमध्ये ताळमेळ नसल्याने याचा फायदा BJPने घेतला. जिल्ह्याच्या या 4 मतदारसंघांपैकी 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 3 मतदारसंघ BJPने बळकावले. तेव्हा पुन्हा हा गड काँग्रेसने आणि RPIने आपल्याकडे आणायचा असेल तर काँग्रेसने आणि RPIने विचारविनिमय करणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया गठबंधन पुरस्कृत NCP शरदचंद्र पवार या पक्षाचा विजय झाला. हा विजय समाजवाद्यांचा आणि आंबेडकरवाद्यांचा संयुक्त विजय आहे असे मी मानतो. जसा मी मानतो तसे NCP प्रमुख माननीय शरदचंद्र पवार साहेब मानत असतील तर त्यांनी वर्धा लोकसभा त्यांच्याकडे असल्याने वर्धा जिल्ह्याचे 4 विधानसभा मतदारसंघ इंडियन नॅशनल काँग्रेस, शिवसेना व RPIने लढवावेत अशी शिफारस करावी असे मला माननीय शरदचंद्र पवार साहेबांना सुचवावेसे वाटते. वर्धा लोकसभा मतदारसंघाचा वर्धा जिल्ह्याच्या 4 विधानसभेच्या जागा ठरविताना इंडिया गठबंधनकडे 50% म्हणजे 2 जागा तर RPIने 50% म्हणजे 2 जागा लढवाव्यात असे माझे मत आहे. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभेत इंडिया गठबंधनला भारतात 233 जागा मिळाल्या. हे यश एकट्या समाजवाद्यांचे नसून तेवढेच ते आंबेडकरवाद्यांचेही आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. तेव्हा NCP प्रमुख माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी 1 जागा शिवसेना, उभाठा, 1 जागा इंडियन नॅशनल काँग्रेस तर रिपाईसाठी 2 जागांची शिफारस करावी असे माझे स्पष्ट मत आहे. या इंडिया गठबंधन व RPIच्या 4 जागा BJPच्या 4 जागांशी एकास एक लढल्यास इंडिया गठबंधन व RPIचा 100% निकाल लागेल याचा मला विश्वास वाटतो. RPIला 50% जागा का याचे स्पष्टीकरण करताना नमूद करावेसे वाटते की भारतात 17% शेड्यूल कास्ट, 9% शेड्यूल ट्राईब, 19% अल्पसंख्याक तर 52% OBCमधील 8% मुस्लिम OBC असे 53% आंबेडकरवादी आहेत आणि 52% OBCमधील 8% मुस्लिम वगळले तर 44% समाजवादी आहेत. याचा अर्थ सरसकट भारतात असलेल्या 97% समाजवादी आणि आंबेडकरवाद्यांमध्ये 50% समाजवादी तर 50% आंबेडकरवादी आहेत असे समजून समाजवाद्यांना 50% जागांची तर आंबेडकरवाद्यांना 50% जागांची माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी शिफारस करावी असे मला त्यांना सुचवावेसे वाटते. असे घडल्यास वर्धा जिल्ह्यात RPIचे 2 व इंडिया गठबंधनचे 2 आमदार निवडून येतील यात शंका नाही. जय भीम.